असं आहे की विनय नातू हे गेले 15 वर्षामध्ये घरी बसलेले आहेत. आता ते मैदानात उतरलेले आहेत. मला मनापासून आनंद आहे. पण ते सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये साड्या वाटतात. विनय नातूंना लोक सभ्य समजतात, सज्जन समजतात, सुसंस्कृत समजतात. परंतु 20 फेब्रुवारी 2024 ला 20 की 16 माझ्या माहितीप्रमाणे 16 फेब्रुवारी 2024 ला भारतीय जनता पार्टीच्या विश्वगुरूच्या फोटोच्या बॅनर खाली ज्या पद्धतीने शिवीगाळीची भाषा ही वापरली गेली, निवडणुकीला तोंड फुटू दे. विनय नातू हे सुसंस्कृत नाही तर विकृत किती आहेत हे उभ्या महाराष्ट्राला मी दाखवणार आहे. विकृत माणूस आहे हा, विकृत. दुसऱ्याच्या आई बहिणीबद्दल अशा घाणेरड्या भाषेमध्ये शब्द शिव्या देत असताना हा माणूस फिदी फिदी हसतोय, टाळ्या वाजवतोय आणि नंतर प्रेस घेऊन हे लोक त्या भाषेचं समर्थन करतायत, यांचा पक्ष करतोय, स्वतः नातू करतायत. त्यामुळं मी गप्पा याचा अर्थ मी हे सगळं विसरलोय असं नाही. त्यामुळं मैदानात कोण येतोय तो येऊ देत. आल्यानंतरच भास्कर जाधव काय आहे हा यापूर्वी अनेकांनी अनुभवलाय, यानंतर सुद्धा अनुभवतील. माझं तर आव्हान आहे की या विकृत विनय नातूंच्या हत्यानं तुम्ही साड्या बहिणींनो घेता कशा? ज्याला स्वतः आई बहिणीबद्दलच्या शेवटी इब्रतीची इज्जतीची चाड नाही, जो माणूस आई बहिणीवरून इतक्या खाण्यामध्ये शिव्या दिल्या जातो, जो पक्ष देतो, त्यावेळेला हा माणूस टाळ्या वाजवतो आणि फिदी फिदी असतो. त्याच्या हस्ते माझ्या महिला भगिनींनी साडी स्वीकारताना त्यांच्या अंगावर शिशारी आली पाहिजे. त्यामुळे विनय नातू येऊ देत, नाहीतर आणखीन कोणी येऊ देत. समोर जोपर्यंत कोणी येत नाहीये तोपर्यंत भास्कर जाधव शांत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.